अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती, आपल्या पाठीशी राहू यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 8 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी सदैव आपल्या भक्ताला म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कितीही संकट आलं तरी स्वामींचं नामस्मरण केल्याने संकट दूर होते. अक्कलकोटमध्ये एक गरीब विणकर राहत होता. तो दिवस रात्र कष्ट करायचा, पण तरीही त्याच्या घरात गरिबी होती. एकदा त्याच्यावर सावकाराचे मोठे कर्ज झाले. सावकाराने त्याला दम दिला की जर ठरलेल्या दिवशी पैसे दिले नाहीत तर त्याचे घर जप्त केला जाईल. विणकर पूर्णपणे खचून गेला. आत्महत्या करावी की काय असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. शेवटी निराश होऊन तो स्वामींच्या मठात गेला. तिथे स्वामी एका खांबाला टेकून बसले होते. विणकर दूर कोपऱ्यात बसून डसाडसा रडू लागला. त्याने स्वामींना काहीच सांगितलं नाही, कारण त्याला वाटलं की स्वामी अंतर्यामी आहेत. स्वामी माझ्या मनातलं सगळं ओळखतील. काही वेळाने स्वामींनी त्याच्याकडे पाहिले. स्वामींचे ते तेजस्वी डोळे विणकरच्या आत्म्यात थेट उतरले. स्वामी जोरात ओरडले, अरे मूर्खा, रडतोस काय? आम्ही असताना तुला मरायची गरज काय? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे शब्द ऐकताच विणकरच्या अंगात एक वेगळेच बळ संचारले. तो घरी परतला. दुसऱ्या दिवशी एक अनोळखी व्यापारी त्याच्या घरी आला. त्याने विणकराकडे असलेल्या सर्व कापडाची दुप्पट भावाने खरेदी केली आणि त्याला एक मोठी रक्कम दिली, जेणेकरून तो आणखीन कापड तयार करू शकेल. विणकरचे कर्ज तर फिटलेच, पण त्याचा व्यवसायही जोरात सुरू झाला. जेव्हा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जाते आणि सर्व दरवाजे बंद वाटतात, तेव्हा विश्वास ठेवा की एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक ठेवा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 6 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, अहंकार हा माणसाचा नाश करतो. माणसाला जेव्हा आपल्या ज्ञानाचा, पैशाचा किंवा रूपाचा अहंकार होतो तेव्हा त्याची प्रगती थांबते. म्हणून कधीही अहंकार करू नये. ही छोटीशी कथा. एक पंडित काशीहून आले. त्यांना शास्त्राचे खूप ज्ञान होते. त्यांना स्वतःच्या बुद्धीचा फार मोठा गर्व होता. ते स्वामींच्या मठात आले आणि स्वामींना म्हणाले, स्वामी, मी ऐकलं आहे की तुम्ही खूप मोठे ज्ञानी आहात. माझ्याशी शास्त्रार्थ करता काय? तुमची करण्याची तयारी आहे का? असं त्याने स्वामींना विचारले. स्वामी शांत बसले होते. पंडिताकडे पाहिले आणि मठातील एका सेवकाला सांगितले, जा, एक रिकाम्या मातीचा घडा आणि पाण्याचा तांब्या घेऊन ये. सेवकाने तयार केले. स्वामींनी पंडिताला सांगितले, या घड्यात पाणी ओत. पंडित पाणी ओतून लागला. घडा पूर्ण भरला तरीही स्वामी म्हणाले, अजून ओत. पंडित म्हणाला, स्वामी, घडा पूर्ण भरला आहे, आता यात आणखीन पाणी बसणार नाही. ओतले तर ते वाया जाईल. स्वामी हसले आणि म्हणाले, अरे पंडिता, तुझ्या डोक्यावरचेही तसेच झाले आहे. तुझे डोकं अहंकाराने आणि पुस्तकी ज्ञानाने आधीच इतकं गच्च भरलंय की त्यात आता खऱ्या ज्ञानाचा एक थेंबही जाणे शक्य नाही. जर काही शिकायचंच असेल तर आधी स्वतःला रिकामे करायला शिका. त्या पंडिताला आपली चूक समजली. त्याचे डोळे उघडले. शास्त्राची भाषा विसरून तो स्वामींच्या चरणी लीन झाला. स्वामी म्हणतात, अहंकार माणसाचं नुकसान करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.